रत्नागिरीचा सगळ्यात पहिला स्पॉट कव्हर करणार आहे, त्याचं नाव असेल आरे वारे बीच. आणि दुसरी साईड अशीच आहे खडबडीत. आत्ताची कंडिशन थोडी उलट आहे, खराब पॅचेस जास्त लागायला. वाव. आणि इथे पावसाला सुरुवात झाली. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे मनीष बांडे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर बघा, आता आपण सध्या चिपळूणला आहे आणि चिपळूणवरून पुन्हा आपला प्रवास कंटिन्यू करतोय रत्नागिरीच्या साईडला. तर चिपळूणचा जस्ट आता एक छोटासा घाट सुरुवात झाली आहे. एक ग्लोव्ज ना काढून ठेवलाय, कारण आता हळूहळू गरमी वाढायला सुरुवात झाली आहे. टाईम बघू शकता, 11:30 वाजलेत. अजून दुपार तर झालेली नाही आहे, पण अर्ध्या तासातच दुपारला सुरुवात होईल. गाडीवर बसलं ना की खरंच मस्तच वाटून जातं, पण तेच जेव्हा गाडीवर ना उतरतो ना तेव्हा घाम सुटायला सुरुवात होते. गाडीवर बसलं की पुन्हा घाम नाहीसा आणि थंड थंड गारगार हवा. हा घाट पण खरंच खूप सुंदर आहे. मस्त असे टर्निंग्ज आहेत आणि या टर्निंगवरती अशी थंड थंड हवा मिळते ना, मजा येऊन जाते. आणि हा ट्रक चाललाय तिकडून ओव्हरटेक करायला, आपण याला इकडून ओव्हरटेक करू. आणि हा बघा आपला निसर्ग, अप्रतिम. मालवणला चालली आहे. आणि आता आपण रत्नागिरीचा सगळ्यात पहिला स्पॉट कव्हर करणार आहे, त्याचं नाव असेल आरे वारे बीच. आणि हा माझा एक स्वप्नातला बीच आहे असं समजा, कारण मागच्या वेळेला जेव्हा मी गणपतीपुळेला आलेलो ना तेव्हा आरे वारे बीचला मला जाता नव्हतं आलं. तर यावेळी ठरवलं गणपतीपुळेला नाही जाता आलं तरी चालेल, पण आरे वारे बीच मी नक्की करणार आहे. आणि आरे वारे बीच ह्यासाठी मी माझ्या लिस्टमध्ये ॲड केला, कारण रत्नागिरीला जर तुम्ही येत असाल आणि आरे वारे बीच जर तुम्ही नाही व्हिजिट केला ना तर या ट्रिपचा काहीच अर्थ नाही असं मला वाटतं. कारण आरे वारे बीच म्हणजे सुप्रसिद्ध आणि अतिशय सुंदर असा बीच आहे. वेलकम टू सावर्डे. 11:34 सावर्ड्याला पोचलोय. 2 ब्रेकमध्ये मी इथपर्यंत आलोय. मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय संगमेश्वरला 12:19. आणि गुगलने आपल्याला ना मागचा रस्ता सांगितलेला पकडायला, पण मी चुकून पुढे आलोय. तर आता जवळपास 1 किलोमीटर मला मागे जावं लागेल. त्यापेक्षा मी ना पुढून एक असा दुसरा रस्ता पण बघितला आहे. करबुडे नावाचं काहीतरी गाव येतं. हा बघा, झाला मॅप रिसेट झाला. इथून समथिंग 43 किलोमीटर सांगतंय आरे वारे बीच. संगमेश्वरपर्यंत मित्रांनो रस्ते चांगलेच मिळालेत मला, फक्त मध्ये मध्ये डायव्हर्जन पॅचेस आपल्याला दिसतील आणि हे असे मध्ये मध्ये थोडेसे खराब रस्ते. पुन्हा चांगले रस्ते मिळतात आणि खराब रस्ते असे जास्त नाही आहेत. बोलू शकतात तुम्ही 100 मीटरचे वगैरे पॅचेस तुम्हाला मध्ये मध्ये भेटतील, पण बाकी सगळे असे मस्त फर्स्ट क्लास रस्ते तुम्हाला बघायला भेटतील. आणि संगमेश्वरला बघा, गाड्यांच्या लांबच लांब अशा रांगा. आणि इथे आहे संगमेश्वर बस स्टॉप. खतरनाक अशी ट्रॅफिक झालेली आहे, खतरनाक. इकडे काहीतरी ट्रक चालकाचा झोल झालाय, त्याच्यामुळे ही अशी ट्रॅफिक. त्या ट्रकला दुसरा ट्रक मस्त घासून गेलाय. या 2 ट्रकांमुळे एवढी ट्रॅफिक झालेली. आपल्याकडे रॉकी असल्यामुळे, बाईक असल्यामुळे आपण सपासप निघून जातो, नाहीतर खरंच खूप प्रॉब्लेम झाला असता कार असते तर. आपली 301 किलोमीटरची राईड आतापर्यंत कंप्लीट झाली आहे. संगमेश्वरला आपले 300 किलोमीटर कंप्लीट. कोकणचा सुंदर असा निसर्ग. वाव, नारळाची झाडं बघा काय सुंदर दिसत आहेत. फक्त आत्ता ना जेवढे चांगले रस्ते होते ना तेवढे संगमेश्वरच्या नंतर जरा मला खराब रस्ते जास्त मिळायला लागलेत, कारण इकडे हायवेचं काम झालेलंच नाही आहे. इकडे तुम्ही बघू शकता एक साईड प्लेन वगैरे करून ठेवली आहे आणि दुसरी साईड अशीच आहे खडबडीत, जी पहिलेची होती आपल्या डांबराची तशीच आहे. आणि इथे अजून काहीच पॅच वर्क वगैरे काहीच केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला खड्डे वगैरे मध्ये मध्ये भेटतील आणि असे पॅच जास्त दिसतील. आणि हे एकदा पॅच गेले की पुन्हा तुम्हाला चांगला पॅच दिसेल. असं संगमेश्वर नंतर तुम्हाला जास्त बघायला भेटेल.
आत्ताची कंडिशन थोडी उलट आहे, खराब पॅचेस जास्त लागायला लागलेत आणि चांगले पॅचेस खूप कमी आहेत आणि डायव्हर्जन्स तुम्हाला खूप सारे मिळतील. मित्रांनो, या राईट साईडला बघा काय सुंदर निसर्ग आहे. संगमेश्वरच्या पुढे रत्नागिरीला येत असताना असा काहीसा निसर्ग आपल्याला दिसतो. जबरदस्त आहे मॅम. यासाठीच कोकण आहे. असा निसर्ग दुसरीकडे मिळणं शक्य नाही. आता गुगलने आपल्याला सांगितलं आहे राईट साईडने जो उक्षी रोड जातो आहे तिथून आपल्याला जायचं आहे. हा समोर तुम्हाला बोर्ड दिसेल गणपतीपुळेकडे, मग समजून जायचं आपल्याला इकडून जायचं आहे. आणि इकडून बघा रत्नागिरी 25 किलोमीटर, जयगड 45, चिपळूण मागे गेलं 60 किलोमीटर आणि पणजी 250 किलोमीटरवरती. हा रस्ता मी आत्तापर्यंत कधी एक्सप्लोअर नव्हता केला, जो आता तुमच्यासोबत मी एक्सप्लोअर करतो आहे. सुंदर. आणि उक्षीला आलो आहे आपण, उक्षी पूल. इकडून आपल्याला जायचं आहे. वाव, काय सुंदर नदी आहे उक्षीची, एकच नंबर. सुंदर मॅम. राईट साईडने आहे ते म्हणजे उक्षी रेल्वे स्टेशन. हे बघा, इकडून जर तुम्ही गेलेत 2-2.5 किलोमीटर तर तुम्हाला उक्षी रेल्वे स्टेशन मिळेल. आपल्याला असा रस्ता लागला आहे इकडून आरेवारे समथिंग 16 किलोमीटरच्या अंतरावरती. आरेवारेला जाताना हा जो काही रस्ता मिळाला आहे ना मला, क्लासिक आहे. हा आहे आरेवारे पूल आणि इकडून बीचचा व्ह्यू बघा काय सुंदर आहे. हा बघा, हा आहे समोर आरे बीच. मित्रांनो, आरेवारेला येत असाल तर इकडे शहाळ्याचं पाणी नक्की प्या. मधुर असं गोड पाणी तुम्हाला मिळेल. त्यानंतर हा बघा समुद्र किनारा, काय सुंदर वाटतं यार, एकच नंबर. हा आलेला आहे आरेवारे व्ह्यू पॉईंट. इकडे बऱ्याच लोकांनी स्टॉल्स टाकलेत कारण व्ह्यू पॉईंटलाच धंदा होतो चांगला. आपल्या समोर आरेवारे व्ह्यू पॉईंट, काय सुंदर दिसतोय बघा. ती बोर्ड बघा एकटीच आहे तिकडे. आणि हा वारे आणि इकडचा आरे बीच, आरेवारे आणि आपण दोघांच्या मध्ये. आणि मित्रांनो, आलेलो आहे आरेवारे बीचच्या एकदम मधोमध आणि इथे पावसाला सुरुवात झाली आहे आणि ऊन बघा किती आहे आणि त्यात हा असा पाऊस, त्याला नागडा पाऊस म्हणून पण ओळखलं जातं. लावा कसा जेव्हा फुटतो आणि त्यामध्ये असे दगड तयार होतात, तशी ही दगड वाटते. असं सुंदर निळाशार समुद्राचं पाणी. आणि इकडे समोर बघा 2 पोरं मासेमारी करतायत. जाळ वगैरे टाकले आणि आता खेचतायत. तुम्हाला मित्रांनो हा आरेवारेचा संपूर्ण आपला एपिसोड कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आता आपली पुढची राईड असणार आहे आरेवारेपासून रत्नागिरी. आणि रत्नागिरीचे एकदम फेमस स्पॉट आपण फिरणार आहोत. तर आपल्या चॅनलवर बनून राहा आणि भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.